नमस्कार. मी डॉक्टर निवेदिता श्रेयांस आणि आमचे खूपच खास फॅमिली फ्रेंड माझे मोठ्या भावासारखे अमरदीप सिंगजी आणि टीना सिंग, निखिल वैद्य आणि प्रतिभा वैद्य, आम्ही दोघांनी मिळून हा कार्यक्रम इथे ऑर्गनाईज केला आहे. खूपच आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राचे दोन मोठे कलाकार आज नवी मुंबईत वाशीत आहेत. त्यांचा जो मूवी आहे तिघी हा प्रमोट करण्यासाठी आपला स्पेशल स्क्रीनिंग आहे नवी मुंबईत रघुलीला मॉल मध्ये. आणि खूपच आनंद वाटतोय की सोनाली कुलकर्णी मॅडम जी सगळ्यांची खूपच मोठी हार्ट थ्रॉब आहे महाराष्ट्राची, अलॉंग विथ वन मोर हार्ट थ्रॉब दॅट इज नेहा पेंडसे. तर गजब होणार आहे आज की दोघेही आज आमच्या इथे थिएटरमध्ये. डायरेक्टर मॅडम इज ऑल्सो हिअर. So we welcome you for the movie screening at Vashi, Navi Mumbai. I think Navi Mumbaikars are very blessed that today you have come personally to see the movie with our audiences. And of course, it's a happy day, and we are already heard the reviews of the movie. तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच आहे की तिघी has just the movie has just launched on 6th of March. But the way it is picking up and the people are loving the movie. आणि जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट एवढा सेन्सिटिव्ह आणि हार्ट टचिंग आहे, एस्पेशली वेन अ ओल्ड एज मॉम इज स्टेइंग विथ टू सिस्टर्स. आय थिंक तुम्ही सगळ्यांच्या घरी दोन मुली असतील किंवा दोन मुलं असतील तर तुम्ही बरेचसे प्रॉब्लेम्स, भांडणं, प्रेम सगळं बघत असाल, स्वतःहून एक्सपिरियन्स करत असाल. तर त्या ह्या मूवीमध्ये तुम्हाला पूर्णपणे खूप सुंदरपणे प्रेझेंट केलं आहे. आणि आय एम रिअली प्राऊड इट इज अ वुमेन सेंट्रिक मूवी. सो ॲज अ वुमन आय एम very happy to promote this movie, and I wish them all the best. And thank you Sonali, thank you Neha, and thank you Gigi Visha madam for joining us all the way. You have traveled to be with us. बरेचसे पिल्ले कॉलेजचे स्टुडंट्स आहेत, बाकलीवाल कॉलेजचे स्टुडंट्स आहेत. एक कॉलेजने 4 कॉलेजेसचे विद्यार्थी आणि टीचर्स इथे आहेत. तिलक आहे, बाकलीवाल आहे, पिल्ले कॉलेज आहे आणि आमचे रौनक ऍडव्हर्टायझिंग मधले खूप सारे स्टाफ आहेत. तर असं मिळून आम्ही हा पूर्ण मूवी जे आहे सगळीकडे पाठवले तिकीट्स, आणि आम्ही स्वतः ऑर्गनायझर तिकीटसाठी मारामारी करत होतो. आम्हाला बसायला जागा मिळत नाहीये. तो आई एम होपिंग द थिएटर्स एंड दे ऑल आर गोइंग टू लव इट. पहली बात तो आप सबको वेलकम. आप इतने शॉर्ट नोटिस में पूरा इतना ज़्यादा प्रेस आया है, वी आर वेरी थैंकफुल टू ऑल ऑफ यू. और मैम निवेदिता मैम, एज वी आर वेरी गुड फ्रेंड्स, तो उनका एक कॉल आया है कि ऐसे मूवी है और वुमेन सेंट्रिक है, तो वॉट एवर शी सेज वी आर ऑलवेज विद हर, राइट फ्रॉम वेलनेस एंड अदर प्रोग्राम्स व्हाट वी डज. तो हम लोगों वी आर वेरी प्राउड कि रौनक एडवर्टाइजिंग इज एसोसिएटेड विद Tiggy, and we welcome the stars who have come and बहुत कष्ट लेके और अपना टाइम निकाल के आप ये तिगी आई है डायरेक्टर के साथ. तो we welcome all and we hope you all enjoy the movie. Thank you. तर नमस्कार. आज इथे प्रतिभारत आणि रौनक ऍडव्हर्टायझिंग यांच्या वतीने तिघी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले आहे. आम्ही निवेदिता मॅम आणि अमरदीप सर यांचे आणि संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो, कारण तिघी हा चित्रपट सगळीकडे चांगल्या पद्धतीने रिसीव्ह होतोय. भरपूर ठिकाणी शोजही वाढलेले आहेत, पण आपल्या स्टुडंट्सना हा चित्रपट दाखवावा त्यासाठी त्यांनी तिघी या चित्रपटाची निवड केली. याच्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत, कारण हल्ली सगळीकडे कॉन्टेंट, चित्रपट, खूप साऱ्या गोष्टींचा भडीमार आहे. त्यातलं आपल्या स्टुडंट्सनी नेमकं काय बघावं हे टिपणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे पिल्लाई कॉलेज, टिळक कॉलेज आणि बाकलीवाल या तिन्ही कॉलेजचे ओव्हर टू यू नेहा स्टुडंट्स आले. तिन्ही कॉलेजचे स्टुडंट्स आलेले आहेत, खूप आतुरतेने वाट पाहतायत आणि मला वाटतं जास्त वेळ न घालवता आपण शोजला सुरुवात केली पाहिजे. उत्सुकता जास्त ताणायला नको आणि जाऊया आपण. यू वॉन्ट टू से समथिंग? नाही, आय एम व्हेरी हॅपी की हे सगळे स्टुडंट्स आपला सिनेमा बघतायत, कारण मराठी सिनेमा हा कायमच आशयघन सिनेमा म्हणून जाणला जातो आणि या सिनेमातनं एंटरटेनमेंट होईलच तुमची, तुम्हाला चांगलं तांत्रिकदृष्ट्या एक चांगला सिनेमा बघायला मिळेल, पण त्याचबरोबर एक सोशल मेसेजिंग पण होईल की आजकाल आपण आपल्या माणसांपासून जे दुरावलो गेलो आहोत, आपल्या माणसांकडे परतण्याचा हा प्रवास आहे या सिनेमात आणि सशक्तीकरणाचा प्रवास आहे या सिनेमात. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल की तुम्ही ह्या सिनेमाची निवड केली आपल्या स्टुडंट्सला दाखवण्यासाठी.
नवी मुंबईच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मी विनंती करीन, तुमच्या आजूबाजूला देखील शोज आहेत. येस. उद्यापासून इतर चित्रपट देखील आहेत, पण तिघीचे खेळ आहेत. त्यामुळे तुम्ही तिकीट काढून जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन तिघी अवश्य बघा. हा चित्रपट या छोट्याशा एका मुलीने जिजीविषा काळेने दिग्दर्शित केलाय. तिचा हा पहिला मराठी चित्रपट आहे आणि नेहा पेंडसे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे अलॉंग विथ सहनिर्माती. महाजन, स्वप्नील, सुहृद आणि शार्दूल. तर अवश्य तिघी हा चित्रपट बघा. पुन्हा एकदा मी प्रतिभरत आर्ट फाउंडेशन आणि रौनक ऍडव्हर्टायझिंगचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. चला. फॉर द मूवी आपण एकदा जोरदार ताल्याने दोघांचं हार्दिक स्वागत करायचं आहे. ते खास आपल्याला आज इथे भेटायला आलेत फॉर युअर मूवी स्क्रीनिंग. तर आय वुड रिक्वेस्ट सोनाली जी टू काइंडली ॲड्रेस द गॅदरिंग बिफोर वी स्टार्ट द शो. थँक्यू निवेदिता मॅम, थँक्यू रौनक ॲडव्हर्टायझिंग, पिल्लाई कॉलेज, टिळक कॉलेज आणि नाही अजून कुठलं कॉलेज आहे? बाकलीवाल कॉलेज. हां, तर या तीनही कॉलेजचे स्टुडंट, स्टाफ, रौनक ॲडव्हर्टायझिंगचे सुद्धा स्टुडंट, स्टाफ, फॅमिली सगळे इथे आलेले आहेत. नवी मुंबईच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत आहे. आमचा चित्रपट तिघी खरं तर 6 मार्चला रिलीज झालाय. आवाज नीट येतोय का? असा जास्त बेटर येतोय? तर तिघी हा 6 मार्चला प्रदर्शित झाला आहे. सगळीकडे खूप चांगला प्रतिसाद आहे. शोज वाढले आहेत. आपल्याकडे वर्ड ऑफ माउथ म्हणजे प्रेक्षकांचा कौल सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम आणि कौतुक दिलं आहे आणि आता चित्रपटाचे भरपूर शोज सगळीकडे वाढत चाललेत. पण असे काही लोक आहेत ज्यांना वाटतं की त्यांच्या लोकांनी, त्यांच्या फॅमिलीजनी, त्यांच्या स्टुडंट्सनी खरं तर हा चित्रपट बघायला पाहिजे. थँक्यू मॅम, तुम्ही आमचा चित्रपट निवडला कारण हा चित्रपट सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. एक अत्यंत महत्त्वाचा, चांगला, सुंदर, एंटरटेनिंग पद्धतीने मेसेज देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सगळीकडे कॉन्टेंटचा भडीमार आहे, त्यातला एक अत्यंत सुंदर असा चित्रपट तुम्ही बघावा, तो मिस करू नये अशी इच्छा मॅडमची आहे आणि आमची देखील. आम्ही या चित्रपटाचा भाग आहोत, तरी पण मला असं वाटतं की हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. तो का आहे 2 तासानंतर तुम्हाला कळेल. या चित्रपटाची दिग्दर्शिका जिजीविषा काळे. नमस्कार. 32 वर्षात, शी इज ओनली 32, या वयात तिने स्वतःचा सिनेमा डिरेक्ट केलाय. भारती आचरेकर ॲट द एज ऑफ 78 इज मेकिंग हर डेब्यू ॲज अ मेन लीड. नेहा पेंडसे is also producer along with निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्नील अँड शार्दूल. आणि अर्थात मी सुद्धा एका वेगळ्या भूमिकेत तुम्हाला बघायला मिळेल या चित्रपटामध्ये. तुम्हाला या चित्रपटाबद्दल जे वाटेल, ओव्हर टू जिजीविषा, जे वाटेल. हा सिनेमा तुमच्या आमच्यासारख्या माणसांचा आहे. आपली माणसं कधी कधी आपल्याला या मोठ्या पडद्यावर दिसत नाहीत. ती संधी मला मिळाली दाखवायची. सो ही या स्वाती, सारिका, हेमलता, गंधर्व, मल्हार हे सगळे आपले आहेत. हे तुम्हाला 2 तासानंतर मी आत्ता म्हणत नसेल तरी पटेल याची मला खात्री आहे. तुम्ही कदाचित हिला उद्या सरू आणि तिला स्वातीताई अशी हाक मारू लागाल. इतके ते आपली वाटणारी माणसं आहेत. हा सिनेमा मला करायला मिळाला की हे माझं भाग्य आहे. आणि तुम्ही एवढे सगळेजण आज हाऊसफुल करून हा 2 शो अजून बाजूला चालू आहेत की हा आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. मराठी सिनेमा चालत राहू दे आणि हलत्या चित्रांचा विजय असो. अर्जळ, सांडपाडा वेगळ्या वेगळ्या एरियामधनं आले आहेत. तुमच्यासाठी एक आहे. अच्छा, इतक्या लांबून आलाय म्हणून उशीर झाला काय? अच्छा, आम्ही 5 वाजल्यापासून पोहोचलोय की कधी एकदा लोकांनी आमचा पिक्चर बघायचा. पण प्रतिभरत आर्ट फाउंडेशन आणि रौनक ॲडव्हर्टायझिंगचे आभार की आमच्या चित्रपटाची निवड केली आणि तुमच्या फॅमिलीज पर्यंत पोहोचवलं. आता पुढे थँक्यू सो मच.